साकेतहाराय श्रीलोचनाय भस्मागरागाय माहेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अपने माता पिता की प्रस्तुत प्रसंगी पवित्र अशा या वातावरणामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये आज शिवकथेची पूर्ण आहुती आहे। याचाच अर्थ कथेची आहुती म्हणजे कथा संपत नाहीये। अशी कितीतरी वर्ष कथा केली तरी कथा संपणार नाहीत, कारण या लीला आहेत। 7 संहिता 24,000 श्लोक आहेत। 24,000 श्लोकात आतापर्यंत आपले 20,000 श्लोक झालेत। मग तुम्हाला कळले का? नाही। याचाच अर्थ कथेच्या माध्यमातून आपण आज फक्त भक्तांची लीला पाहणार आहोत। आज 7वा दिवस आहे, म्हणजे उद्या आहे, उद्या काय? काला। उद्या काय? काला। आणि इथून हाला, परत जर बुवा आला काला, असं काल्याचा अर्थ नाहीये, परंतु काला म्हणजे इथून हाला असं वेगळ्या शब्दात म्हणायची गरज। पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि त्यांना जर आपल्याला त्यांनी आपले टावेल टोपी दिली का, पाट्यावर बसून साडी वगैरे कुंकू लावलं, तर वेगळं सांगावं लागतं। पाहता तुम्ही जा म्हणून कसं सांगावं लागतं? महिला मंडळ पुरुष मंडळ असतील, एखाद्याच्या घरी आपण गेलो, पाहुणे असतील, जेवण झालं आणि मग त्यांनी लगेच साडी आणली, टावेल टोपी आणली, टावेल टोपी वगैरे दिल्यानंतर सांगावं लागतं का की आता याचा अर्थ की आता तुम्ही आता इथून ते समजून घ्यावं लागतं दादा, समजून घ्यावं लागते। नाही तर पोटग्या काज नाही, पोटग्या लाज नाही, कालचा पोटगा आज नाही, नाही। वेळेला फार किंमत।
म्हणून आजची कथा पूर्णाहुतीची आहे. वेळेला फार किंमत असते आणि म्हणूनच जास्त दिवस पण इथं राहू नये आपण. कमी वेळामध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये जितके दिवस आनंदाने राहता येतील तितकं राहावं महाराज. आपण असं जगावं की आपली वाट कोणी पाहू नये. आलं लक्षात? याला म्हणायचं जगणं. पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये ज्या वेळेस थेंब पडतात त्या थेंब ना पाण्याला स्पर्श करून वर येतो असा बुडी, परत त्यातच मिसळतो आणि त्याचं जे स्वरूप आहे का नाही त्या स्वरूपालाच आनंद म्हणतात. किती वेळ ते बुडबुडी असते आहे का नाही, तेवढ्या काळात तसंच जगावं मला. कुणी आपली वाट पाहू नये, जाण्याची सुद्धा कुणी वाट पाहू नाही. लोक काय जावाई काय नाही, सगळा आनंद होता. एकटाच आला सासरवाडीला, पत्नी तिकडे आहे. सासरवाडी आल्यानंतर आता सासू सासऱ्याला वाटलं जावं आल्या, काम चालू होते शेतात, तरी त्या दिवशी काम थांबवलं, स्वयंपाक केला, जेव घातलं. त्यांना वाटलं दुपारच्या गाडीनं जाईल, ते तिथंच थांबलं. मग आता सासू सासरे घरीच थांबले. परत संध्याकाळी जरा चांगला स्वयंपाक केला की आता संध्याकाळचं जेवण तू उद्या सकाळी निघून जाईल. मग संध्याकाळी जाऊन लगे दुकानातून कपडे आणले, कपडे दिले. त्याला वाटलं उद्या सकाळी आपलं निघून जाईल. दुसऱ्या दिवशी काहीच उशिरा उठलं, बरोबर 9-9:30 वाजता. ते म्हटले सासरे म्हटले जावई बापू आमच्या मुलीचं तुमचं काय भांडण झालं का? म्हटलं काय नाही. नाही मग असं अचानकच कसं काय फोन नाही काय नाही काय नाही, उगाच सहज आलं म्हटलं. मग ते नवीन कपडे घातले होते. त्याला वाटलं हे नवीन कपडे आज घातलेले हे फाटूच तर इथंच राहावं काय की. त्याला बिनलाज म्हणायचं. मला निर्लज्जम या जगात एकच सुख आहे, एकच निर्लज्जम सदा. हा आपण म्हटले आमच्या मुलीला करमल का, तिथं कामं पडलेली, तुम्ही असं अचानकच आला काय नाही. म्हटलंय माझं त्याचं भांडण नाही आणि तुम्हाला नाही करमत तर तिला बी घ्या बोलून. आता आहे का काय पंचायत? बरं काय काम नाही, निमित्त काय नाही. 2 दिवस झाले ते तसंच राहायचं. सासरा म्हणला आता ह्या जा तरी कसं म्हणावं, कारण त्याला कळा नाही ना. कपडे केली आहे का नाही, सगळी चौकशी केली, पण जा कसं म्हणावा अवघड असते. एकदा जा म्हटलं म्हणजे महिनाभर सांभाळायचं, विषय संपला. हा एखाद्याला आपण आयुष्यभर सांभाळा, एकदा नाही सांभाळा ती सगळ्या आपल्या आयुष्याचं राखराखोळी करतो. तसं इतके दिवस सांभाळून काय फायदा होणार जा म्हटल्यावर. म्हणून 2 दिवस थांबले, 3 दिवस 4 दिवस थांबले. सासरा त्याच्या बायकोला म्हणला का ग जावाई कशानेच जाय नाही ग, म्हणजे आपण दिवसभर बाहेर थांबलो तर ते हालतच नाही, काय करावं. म्हणजे आता मी तरी कशी सांगा, तुम्हीच पसंत केलाय. आता मला दिसायला तर बरा वाटला पण ते आतून इतकं मिळाले म्हणून मला काय माहिती. म्हणलं आता नाही, आता जावायला लावाच लागल. ते म्हणजे कशी लावतो म्हणलं माझ्या पद्धतीने, फक्त तू नाटक कर मी सांगत तसं. ते म्हणजे ठीक आहे, संध्याकाळी 4-5 भाज्या कर, मीठच टाकू नको. मग मी तुला त्याला थोडंसं खवळलं, तुम्ही उलटं बोलायचं. मग तुला मी मारायला उठलो की लाईट बंद कर, मग बघतो बाकीचा पुढचा कार्यक्रम कीर्तन कसं पार पडायचं ते. केलं मला संध्याकाळी 10-5 भाज्या केल्या, मीठच टाकलं नाही. मग सासऱ्यानं जावा जेव्हा बसले, पहिला फुरका मारला की सासरा मला म्हातारी झाली की तुला काय अक्कल आहे का काय, आयुष्य गेलं, भेचव भाज्या केल्या कधी नाही ती जावायला, तुला काय लाज शरम आहे का, असं ती नाटकाने बोललं. ते म्हणजे गेळा म्हातार झाला की तुम्ही लयच वैजिबीमध्ये गिळ वाटले गेला नाही तर बसत असं ती उलट बोलली की ही म्हणला मला उलट बोलती म्हणलं की उठलं हे. आणि तिथली काठी होती, ती काठी तिला हाणायला गेलं की तिने सगळे बटणं बंद केले, लाईट घालवली आणि गेली आतल्या रूम मध्ये. आणि जे सासरीने जावायच्या गचुऱ्या धरल्या आणि जेच ठोकलं म्हणता इतकं मारलं 2-4, ती बरंच 2-4 ठोकं खाल्ल्यावरती म्हणला मामा मी जावई. म्हणला तू कशाला मध्ये आला नवरा बायकोच्या भांडणात, असं म्हणायचं की ठोका द्यायचा. ते म्हणायचं तुम्ही मलाच मारता, तुम्ही कशाला मध्ये आला मग मार खाता नाही काय होता, असं म्हणत महाराज जे मारलं जे जावई पळून गेलं. ते काला होस तर अजून आलं. म्हणून वेळेला फार किंमत असते. हो म्हणजे कथा संपली म्हणजे आम्ही इथं राहणार नाही हे उघडच आहे ना. उद्या काल आहे. चला कालपर्यंतची कथा आपण पवित्र विठ गोड सुरस अशी कथा पाहिलेली आहे. माझ्यासोबत असणारे कलाकार बंधू सर्वांना धन्यवाद आहेत.
संगीत विशारद असणारे मयूरजी वाल्मिकी सर यांना या ठिकाणी धन्यवाद आहेत. त्यांच्यासोबत गायनाची साथ करणारे काय महाराजांचं नाव परमेश्वर महाराज तावशीकर यांना धन्यवाद आहेत. आज विशेष करून त्यांचीच कन्या या ठिकाणी गायन साथ करण्यासाठी आलेली आहे. सरस्वती ताई हा तावशीकर ते या ठिकाणी आज विशेष करून आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद आहेत. प्यारची सेवा करणारे आमचे ऋषिकेश वाघे महाराज वेळापूरकर धन्यवाद. तसेच तबला विशारद असणारी माझे विनयजी पांचाळ सर वालचंदनगर, माझ्यासोबत असणारे भोसले महाराज, गोड साऊंड सिस्टीम आमच्या आप्पांची आहे, कराठी आप्पांची, आणि तुम्ही सर्व माझ्या माता पिता माझ्या मैया सर्व या ठिकाणी उपस्थित माझे पित्याप्रमाणे असणारे गुरुप्रमाणे असणारे मायबाप सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि दिलेल्या वेळेत आपण कथा पाहूया. काल कुठपर्यंत कथा आली होती आपण पाहिलेली आहे. काल गणेशाचंही या ठिकाणी वर्णन झालेलं आहे. चतुर्थी ज्यावेळेस गणेश मूळ स्वरूपात प्रगट झाले त्यावेळेस चंद्र पूर्ण उदय झाला. म्हणून भगवान शंकराने सांगितलं पूर्ण जगाला, समस्त सगळे जगातील जी काही जीव असतील सर्वांना सांगितलं, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय झाला की चंद्राबरोबर तुझी पूजा जे जे करतील त्यांच्या घरातले विघ्न तो नाश करायचा आहे. आणि नुसतं विघ्न नाश करायचं नाही तर त्या घरावर तू कृपा करायची. तुझीच नुसती कृपा करायची नाही तर तुझ्यासोबत तुझ्या पत्नीला पण घेऊन जा. रिद्धी आणि सिद्धी त्या घरात काहीच कमी पडलं नाही पाहिजे. आणि त्या घरात रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या की शुभ लाभ जी बोलले ते कुठे जातील? त्याच घरात येतील असा संदेश दिला. म्हणून तेव्हापासून महिला अखंडपणे चतुर्थी धरतात. हो, खूप आनंद वाटतो. कारण ही शक्ती महिलांकडे असते. आणि एक लक्षात घ्या, पुरुषाने 80,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो स्वप्नात कधीतरी येईल, पण महिलाने एकदाच त्याच्यासाठी फक्त डोळ्यातून अश्रू काढले का तो लगेच प्राप्त होतो. कारण देवाला भजनाच्या कीर्तनाच्या आवाजापेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. म्हणून आठवड्यातून महिन्यातून एकदा देवासाठी रडत जा. महिन्यातून नाही रडू आलं तर 2-3 महिन्यात एकदा रडा, 6 महिन्यात एकदा रडा, पण वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी, मालकासाठी, लेकरांसाठी, आईबापासाठी, सगळ्यासाठी रडता. दादा माझ्या भोल्यासाठी, माझ्या भगवान शंकरासाठी कधी रडता का? रडा एक वेळेस. हो, संकट आल्यावर तर रडतच दादा, कोणी बी सगळेच रडतात. मी रडतो ना, मी तर जास्त रडतो. पण संकट आल्यावर रडण्यापेक्षा संकट नसताना सुद्धा आपण आपलं आनंदाने जीवन जगतो. आणि फक्त रडायचं की देवा हे जे अशी अवस्था ना बस असंच राहू दे. जो माझ्या घरातला आनंद हा असाच टिकून राहू दे, बस मला दुसरं काही नको आहे. असं म्हटलं तर भगवान शंकर काय देईल त्याची सांगता येत नाही. असं भगवान शिवाजीची गोड कथा आहे. गणेशाला आदेश दिला त्याप्रमाणे सगळ्यात शक्तिमान जर कोण असेल तर गणेश परमात्मा आहे. हो, कारण बाकीच्या देवता आहेत पण या गणेश देवताकडे सगळंच आहे. तुमची दरिद्री घालवायचं त्याच्याकडेच आहे, तुम्हाला शक्तिमान बनवायचं त्याच्याकडेच आहे, रिद्धिसिद्धी त्याच्याकडे, शुभ अखंडपणे त्याच्याकडेच आहे. म्हणून कुठलेही युद्ध करत असताना पहिले गणेशाची पूजा करतात आणि हर हर महादेव घेतात. आणि हाच मंत्र 350 वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मंत्र जपला. आणि म्हणून एवढ्या यौवनाच्या, एवढ्या शत्रूच्या विळख्यातून हा महाराष्ट्र सुखमय पावनमय करून आपल्याला या ठिकाणी बस तो आनंद दिला. म्हणून तोच मंत्र आपण अखंडपणे लक्षात ठेवा. गणेशाची चतुर्थी अखंडपणे करीत जा. चला, आपल्या गावातच खूप सुंदर देखणं मंदिर आहे, हे जावं. रुद्राक्ष महिमा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. काल जे रुद्राक्ष मी दिलेले ते रुद्राक्ष म्हणजेच भस्म चर्चितले रुद्राक्ष आहेत. ते 3 दिवस देवाऱ्यावर फुलपात्रात थोडंसं पाणी ठेवून तुळशीला घालायचं, परत व्यवस्थित स्वच्छ करायचं, परत त्यात पाणी टाकायचं. 2-3 दिवस असं तुळशीला ते पाणी अर्पण करा. तिथून पुढं 21 दिवसापर्यंत सकाळी पूजा करताना फुलपात्रात पाणी ठेवायचं, त्यात ते रुद्राक्ष 5-10 मिनिटं ठेवायचं. आपली पूजा होतं, पूजा झाली की ती पाणी आपल्या घरातल्या सगळ्यांना द्यायचं. विशेष करून निसंतान असतील किंवा अविवाहित असतील किंवा अजून काही अडचणी असतील त्यांना 21 दिवस
ते पाणी द्यायचं, कारण 21 दिवसात त्याची साधना पूर्ण होते. आणि पाण्यातच का ठेवायचं की भगवान शंकरला सगळ्यात जास्त आवडतं ते जल. आलं लक्षात? भगवान शंकराच्या अंगावर 24 तास पाणी पडलं तरी भगवान शंकर कधी कंटाळत नाही. म्हणून रुद्राक्ष त्या भगवान शंकराचं प्रतीक आहे. म्हणून ते पाणी 21 दिवस पाजायचं. आणि मग घरात जर काही कुणी म्हणजे खात वगैरे नसेल तर त्यांच्या गळ्यात काळ्या दोऱ्यात बांधलं तरी चालतंय. आणि जर कधी खाण्याची अशी अवस्था घरात होत असेल तर देवावर अखंडपणे पूजा करायची, अशी त्याची 21 दिवसाची विधी आहे. त्याच्यामुळे आता काय बाकीचं सांगायची गरज नाही. 3 दिवस तुळशीला पाणी घालायचं आणि 3ऱ्या-4थ्या दिवसापासून घरात सगळ्यांनीच पाणी प्यायचं. आणि शक्य असेल तर घरातला जो आपला कर्तबगार कोणी पती असेल, थोरला मुलगा असेल, शक्यतो त्यांच्या गळ्यात घातला तर खूपच चांगलं आहे, आनंदाचं आहे. पण कदाचित आता त्याची मुलं असतात, मला थोडंसं पाण्याचं जीवन असते तरी घरी त्या निमित्ताने पूजा करू शकता. असा रुद्राक्षाचा महिमा 1 ते 14 पर्यंत, पण पंचमुखी आपल्याला सुलभ आहे. दुसरं आपण पाहिलं भस्म महिमा. किमान किती तुमच्यावर संकट असू द्या, सकाळी स्नान केलं की भस्म स्वतः लावून भगवान शिवाला लावणे. हा, आणि रुद्राक्षाची अजून एक पूजा जर तुम्ही केली, जर वेळ असेल तर खूपच छान आहे. रुद्राक्ष हातात घ्यायचा, इथं तळहातावर थोडंसं पाणी पूजेचं त्याच्यावर ओतायचं, त्याला भस्म लावायचा 1 2 3 बोटांनी, थोडी साखर ठेवायची, धूपदीप किंवा उदबत्ती असेल ते ओवाळायचे, दोन्ही बाजूने दर्शन घ्यायचं आणि ते पाणी पृथ्वीला सोडायचं. परत दुसऱ्या पाण्याने एकदा ते रुद्राक्षावर पाणी घालायचं, ते रुद्राक्ष हातात घेऊन त्याचं पाणी प्यायचं. म्हणजे असं पिण्यापेक्षा असं जरी घेतलं तर ती पूजा तिथपर्यंत पोच होते. आणि मग नंतर ते देवाऱ्यात ठेवू शकतो आपण. 1-1.5 मिनिटं लागतोय, म्हणजे माझी दररोजची असते, तुम्हाला काही जास्त वेळ जाणार नाही. असा रुद्राक्ष महिमा आहे अखंडपणे. आणि भस्म महिमा आपण पाहिला. आज आपण पाहणार आहोत की भगवान शिवजीचं जे महात्मा आहे तो कोणी जातीचा आहे, तो कसा आहे काही बघत नाही, तो फक्त पाहतो भाव. तो काय पाहतो? भाव. म्हणून एक लक्षात घ्या, जीवनामध्ये 3 व्यक्तीची संगत कधीच करू नका. एक कामचुकार, एक आळसी आणि एक आगाव काम्या. या तिघांच्या संगतीत कधी राहू नका. कदाचित तर वाटलं लेच आगाव आहे, लेच बडबड करतोय, लेच आळसी, तर त्याच्या सोबत जाऊ नका. त्याचे गुण आपल्याला लागणार. आणि आपलं जे ध्येय आहे, जे आपलं ध्येय आहे, कारण तुम्ही आता 7 दिवस कथा श्रवण करतात म्हणजे तुम्ही शिवमय झालात. आणि मग परत इथून सप्ताह झाला, परत अजून मूळ स्वरूपावर तुम्ही जाऊ नये. आलं का लक्षात? आणि हे अखंडपणे जी शिवमय तीच अवस्था ठेवायची. म्हणून या 3 व्यक्तीची संगत जीवनात कधी करू नका. आता काय महिलांना काय असते, घरी आहे ती कामं सोडायची, नको शेजारणीकडे जाऊन बसायचं. मग तिला वाटतं की सगळं काम करून आले, ती काहीच काम करून, ती लय आळशी असते, तिला घरी करमत नाही, म्हणून ती तिची कामं सोडते. वाटल्यास सुनाला करायला, मुलीला करायला, म्हणजे आपल्या कामात बाधा करते. हा, करायचे असते तर देवाची चर्चा करा, शास्त्राची चर्चा करा. चला या सोमवारी कुठे जायचंय, पुढच्या सोमवारी आपण सोमेश्वरला जाऊया, आमच्या मैया आल्यात सोमेश्वरून, अजून मालोबाईचं दर्शन घेऊ, अजून अशी चर्चा असेल तर करा. मग सगळ्या गावाचा कुठं नाही घ्यायचा आणि मग ते पाप भोगत पडायचं. कारण एक लक्षात घ्या, आपल्याकडून नकळत पाप का घडतं? तुम्हाला दुःख आहे, मला दुःख आहे, का घडतं? शिष्य गुरुदेवाला पंचपक्वानाचा स्वयंपाक घेऊन चालला, साधं उदाहरण सांगतो. मग आपल्या पर्णकुटीतून पंचपक्वानाचा स्वयंपाक साधूच्या पर्णकुटीकडे घेऊन जात असताना जेवण हातात आहे, ताट. आकाशामध्ये एक गरुड किंवा एक बहिर्ससना पक्षी, त्याने आपल्या पायात एक साप धरलेला आहे आणि तो उंच घेऊन चाललेला आहे. योग असा आला की ते ताट घेऊन जात असताना त्या पक्षाने जे सापाला पायात धरलेलं आहे त्याच्या तोंडातून एक थेंब विष खाली पडलं. ते नेमकं ते ताटात पडलं. तो शिष्य गुरुकडे घेऊन गेला. गुरुने आपलं आता दररोजचं जेवण बनवणारा घेऊन येणार आहे, ते जेवण केलं. साधू जागेवर संपला. चला आता दृष्टांत संपला.
आता मला सांगा याच्यात खरा दोषी कोण आहे? काही लोक म्हटले की शिष्य मूर्ख आहे, नालायक आहे, त्याला इस्टेट पाहिजे होती म्हणून त्याला मारलं, म्हणजे साधूला मारलं. मग काही लोकांनी त्या शिष्याला शिव्या दिल्या किंवा मारलं किंवा गलिच्छ भाषेत बोलले. तो म्हटला नाही हो. आता त्याने किती जरी विनंती केली तर लोक काय म्हणणार? त्याची कोण चूक नाही. पण लोक महाराज राईचा पर्वत करायला काय वेळ लावत नव्हतं, त्याला कामच नसतं काय. अहो काय काय माणसं तर गळ्यात खलबत्ता घेऊनच चालतात. कळलं का? शेंगदाणे कुठाला नाही, अख्ख्या गावाचं कुठायचं कामच नाही काय. मला लोक बोलायला लागली, शिष्य रडायचा नाही हो माझ्याकडून काही चूक झाली नाही, मी माझ्या पद्धतीने सेवा केली. पण लोक काय थांबत होते का बोलायचे? काही लोक म्हटली त्या पक्षाला बहिर्ससला होता, गोरुडासारखा होता, त्याला काय नाव ठेवू लागली. तो मला माझं काम केलं, मला भूक लागली होती, साप दिसला, मी साप धरला माझ्या पायात. मग म्हटलं मग सापच मूर्ख आहे, त्याने विष खाली टाकलं. ते मला माझा जीव का प्राण, माझा एक जीव जातोय एक जीव येतोय, माझं सगळं जाम केलं मला, आता ही मला तोडून खाणार आहे, माझा गतप्राण होणार आहे, आणि मला काय माहिती कोणाचं वाटोळं करावं. लक्षात येते का? असलं गेलं माझ्या तोंडातून विष पडलं. मग म्हटले शिष्य बी याच्यात दोषी नाही, तो गरुड पक्षी दोषी नाही, साप दोषी नाही, तो साधू दोषी नाही. मग दोषी कोण आहे? हा हा जे हे बाकीचे होते ना तुमच्या आमच्या सारखे, यमाने सांगितलं या चौघात कोणी दोष नाही म्हणले. या चौघाचं पाप जे ज्यांनी चर्चा केली का हे त्यांच्या माथ्यावर टाकू द्या. आणि त्यांनी मला सगळ्यांनी नरक भोगला. फक्त काम काय केलं ही अशी चर्चा केली. म्हणून लक्षात घ्या की आपण ज्याच्यावर प्रेम करतो किंवा ज्याच्या संगतीमध्ये त्याच्याविषयी जर आपल्या मनात संशय असेल ना, त्याच्या संगतीत जाऊ पण नका, त्याची संगत सोडून द्या. कारण तशी माणसं धोकेबाज असतात हो. आपण विश्वासाने ठेवतो पण त्याच्या अंतर्गत मनात काय असते आपल्याविषयी. म्हणून आशेची संगत करू नका. एक आळसी, दोन आळसी होते. चला आता चलत सांगतो. जांभळीच्या खाली झोपले आणि इतकी काळी भोर टिपूर जांभळ, इतकी महाराज देखणी दिसू लागली, पूर्ण काळे जांभळ झालेले आहेत, म्हणजेच पिकलेली. आणि दोघं जण झोपले होते असे, बरं का, लक्ष द्या इकडं. दोघे झोपलेत. मग ते वारं सुटलं, हवा, आणि जांभळ खाली पडली. मग एक जणाच्या दोन्ही साईडला जांभळ पडली आणि एक जणाच्या इथं हनवटीवर पडलं. कुठं आणि वटाच्या इथं पडलं, इथं असं झोपलेलं आहे. मग तो शेजारच्याला काय म्हणतो, ते म्हणा काय बघा आली म्हणला जांभळ एवढं तोंडा ढकल रे. ते शेजारचं काय म्हटलं, काय बोलतो मला जांभळ तोंडा ढकल. अर्धा तास झालं कुत्र तोंड चाटतंय, मी त्याला हाड म्हणे नाही, त्याला काय मी हाड म्हणे नाही, इतकं मला आळस झाला. तुझं उठून जांभळ तोंडात कसं झालं? काय असल्याचं जीवन आहे महाराज सांगा. अशीची संगत कधीच करू नका. दुसरा आगाव कामी आणि तिसरी काम सुकार. बरेचसे दृष्टांत अशांचं, कारण दुःखच आहे महाराज असल्या लोकांच्या संगतीत राहणे. काही आगाव कामे असतात. आईने सांगितलं, बाळू हे 500 रुपये घे, तुझे बाप आजारी, त्यांचं औषध संपलंय, तर हे मेडिकलमधून औषध घेऊन ये. चिठ्ठी दिली, ते गेलं. 300 रुपयाची औषध आणली, 200 रुपये शिल्लक राहिली. तर त्याने विचार केला आता 200 रुपये शिल्लक तर राहिले, 300 रुपयाचे औषध झाले. गेला किराणा दुकानात, बोका घेतला, हळदी कुंकू घेतली, 100 रुपयाचं कापड घेतलं पांढरं ताग्या, 2 बांबू घेतले, सुतुळी घेतली, गुलाल घेतला, आणि 5-50 राहिले होते, त्याच्यात डिझेल घेतलं, घरी आला. आई म्हणले, बेटा औषध आणली? हो आई. किती रुपयाची? म्हणजे 300 रुपयाची. म्हणजे 200 रुपये? अगं म्हणला 200 रुपयाचे मी सामान आणलंय. म्हणजे काय आणलंय? हिला कसं वाटलं फळं बिळं आणली असते ना बाप आजारी. मग तिने ते सांगितलं, पांढरं फडकं, गुलाल, बोका, डिझेल, राखेल. ती म्हणली ही कशाला आणलंय? आई तुला काही कळतं का? हे 300 रुपयाच्या औषधाने आपले बाबा नीट झाली तर बरं आहे, पण कदाचित रात्रीचं जर हे औषधाचा परिणाम दुष्परिणाम झाला, बाबा जर गेली तर उद्या कोणाच्या मागे लागायचं. म्हणून आजच घेऊन आलो. हे असले आगाव राशीची संगत करू नका.
चला भगवान शिवजी पार्वती एकांतामध्ये आहेत आणि नारदजी भजन करत 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 भगवान शंकराकडे निघाले. काय अप्रतिम कैलास होता. मी दररोज सांगतो की आपल्याला तोही कैलास आपल्या घरात करायचा आहे, आपल्या घरात असंच करायचं बरं. त्या कैलासापर्यंत सारखंच आपलं जीवन आपण बनवायचं आहे. कोणाची निंदा कोणाची चर्चा काय ऐकायचं नाही. कोणी नावं ठेवणार मला? हो, जग तुम्हाला नावं कसंही वागलात तरी नावं ठेवणारच. भगवान शिवजीचे लीला आहेत हे तुमच्या आमच्यासाठी आहेत. ती निराकार तत्व आहे. काय करायचं त्यांना तुमचं आमचं घेणे महाराज. पण माझ्या भक्तांनी कसं जगावं, कसं वागावं, घराचा कसा कैलास करावा, स्वर्ग करावा, याच्यासाठी स्वतः लीला करतात. म्हणून समाजाकडे तुम्ही कधीच लक्ष देऊ नका, नाहीतर तुमचं जीवन तुम्हाला माहिती का, एका घरात 4 टेलर होते. टेलर म्हणजे नवरा बायको टेलर, एक मुलगी मुलगा ते बी 2 टेलर, असे 4 जण टेलर. मग एक साहेब, चांगल्या उद्योगाचा साहेब, त्यांनी आपले आयती कपडे घेतले. त्याने आयती कपडे घेतल्यानंतर पॅन्ट आली 4 बोट जास्त खाली. मग त्यांनी त्याच्या घरच्याला सांगितलं, जा त्या टेलरच्या घरी जा आणि 4 बोट फक्त पॅन्ट जास्त झाली तेवढं कट करून सिलाई मारून द्या, मला जायचं आहे. मग ती पॅन्ट घेऊन गेले टेलरकडे. मग ते टेलरला अशी गडबड होती. ते टेलरने काय केलं, बायकोला मला अगं हे साहेबाची पॅन्ट आहे, 4 बोट कट करायची, मला गडबड आहे, एवढं कट करून सिलाई मार. मग तिला बी लय काम होतं. ती म्हणले भैया पोरग, म्हणले अरे मला बी लय काम आहे, साहेबाची पॅन्ट आहे, एवढे ईदभर 4 बोट काप. ते मला बरे बरे. मग त्याला बी काहीतरी काम लागलं. ती बहिणीला मला लागत येते, एवढी ती साहेबाची पॅन्ट आली तेवढी 4 बोट काप, सिलाई मार. असं करत चौघांनी बी टाळलं. दुपार झाली आणि मग दुपार झालं की ते बाप त्याचं काम संपलं की ती बी आला. 4 बोट पॅन्ट कापली, शिलाई मारली की अडकून ठेवली, गेला त्याचं कामाला. मग त्याच्यानंतर 10 मिनिटांनी बायको आली, म्हणली नवऱ्याने काम सांगितलं मी कसं काय केलं नाही. तिने विचारले 4 बोट अजून पण कापली, शिलाई मारली, ठेवली अडकून. परत पोरग आले 1 तासाने, म्हणले माझ्या आईने सांगितलं होतं मला, मी काम केलं नाही, म्हणून ती बी आलं. 4 बोट कापली, शिलाई मारली आणि ठेवली. परत पोरगी आली, म्हणली माझ्या दादाने सांगितलं मला काम, पण मी बी कसं विसरले, म्हणून तिने बी 4 बोट परत शिलाई मारली. आणि मग तो साहेब आला आणि साहेबांनी मग बघितली तर ती पॅन्टची हाफ पॅन्ट झाली, चड्डी चड्डम चड्डा हा. हे असं होतं. अनेकांच्या मतीने काय होतं, अनेकांच्या मतीने बरं आपलं वाटलं होऊन जातं. म्हणून लय जास्त लक्ष देऊ नका. भगवान शिवजी सांगतात त्या पद्धतीने आपण आपला आनंद साजरा करा. जगाकडे काही पाहू नका. काही मला आमच्या मैया म्हणतात ना, म्हणतात महाराज, अशी चर्चा लोक करतात, करू द्या. आज आम्ही फराळाला घेतो आमच्या मैयाच्या घरी, खूप आनंद वाटला. जेणेकरून रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं हे अखंड टिकतं. रक्ताच्या नात्यात थोडंफार स्वार्थ असतो, आहे का नाही. त्यांनी करणी करावी भावाबहिणी, असं वाटतं ना बहिणीला, त्याच्यात थोडंफार स्वार्थ असतो. पण हा जे प्रेमाचं आहे ना, हे प्रेम आहे ना, बस याच्यात काही स्वार्थ नसतो. चला, खूप आनंद वाटला. शिव आणि पार्वती आनंदात आहेत आणि नारदजी त्या ठिकाणी भजन करत आले. या नारदजी अतिशय आनंद वाटला. अतिथी देवो भव, या पूजन केलं, प्रसाद दिला आणि मग विचारलं. नारदजी म्हणतात प्रभू काही नाही हो, एक पठाण देशामध्ये भक्त आहे, तिचा व्यवसाय फार निषिद्ध आहे हो, गणिक आहे, वेश्या आहे, पण ते तुमची इतकी भक्त आहे, मी असं ऐकलंय. कदाचित ती ढोंग करते का पाखंडी आहे का मला माहित नाही, पण मी ऐकलं म्हणून मी आपलं सहज तुम्हाला म्हणतोय की देवा खरं असेल तर तिला मुक्त करा, नसेल तर तिची परीक्षा घ्या. भगवान शिव म्हटले ठीक आहे. नारदजी निघून गेले. नारदजी कधी कधी कळ लावित होते, पण ते कधी कधी चांगल्यासाठी लावत होते. आपण हे लावतो, पण आपली कळ नारदजीने कळ लावली ना तर ते इजवेनाचे काम सुद्धा नारदजी करीत होते. चांगल्यासाठी कधी कधी असायचं.
आपण फार विचित्र आहे. कळ लावली, गेले निघून. भगवान शिवजीच्या मनात आलं, आपलं ठीक आहे चला. भगवान शिवजीने एक राजस्थानी स्वरूपातले कपडे घातले. तुम्ही पाहिले राजस्थानी स्वरूप कधी पुरुषांचं? खाली जोडा असतो, पागोटा असते, असं कानात बाळ्या असत्या आणि अशा पद्धतीने स्वरूप घेतलं. आणि तेच तर काय अप्रतिम आहे भगवान शिवजीचं. आणि एक व्यापारी सौदागराच्या स्वरूपामध्ये 2 कंगन हातामध्ये घेतल्यात की त्या कंगनाचा प्रकाश सूर्याचा प्रकाश सुद्धा फिका त्याच्या पुढे. अशी 2 कंगने घेतली आणि परीक्षा घेण्याच्या उद्देशाने पट्टाण देशामध्ये नगरामध्ये निघाले महाराज. आणि दोन्ही साईडला अशी सगळी महाल आहेत, मोठा रस्ता आहे, बाजारपेठ. आणि उतरले दादा चौकामध्ये. आणि मग महाराज त्या कंगनाची विक्री करू लागले. कंगन लेलो, कंगन लेलो, कंगन लेलो. म्हणजेच कोणी बांगड्या घेणारा, कोणी बांगड्या विकणारा वगैरे असा आला आहे म्हणून महिलांची झुंबड लागली. गावात एखादा कोणी विक्री करण्यासाठी कोणी येऊ द्या महाराज, त्यांना माहिती आपलं 2 रुपयाचा व्यवसाय महिलाच करू शकतात. आणि काहीच नसलं तर किमान आपल्या डोक्याचे केस कुठेतरी ठेवले असतात ना, ते तरी देतील, पण त्याला नाराज करून लावणार नाही. काय बी गरज मान, तर मनच भरत नाही. असं म्हणजे पाहतोय मी कुठं कुठं महिला नाहीत नाराज करत. सगळ्या महिलांची झुंबडच लागली महाराज, झुंबड लागली. गाड्यांना तंबाखूला चुना दे म्हटलं तरी गडी चुना उसना देणार नाही, त्याच्या बोटाने काढून म्हणून जाणार. बस सगळ्या महिलांच्या झुंबड लागल्या. किंमत काय होईना. कोणी म्हणायचं की सौदागर बाबा काय किंमत आहे याची? तर ते कंगन असं होतं मैया. त्या कंगनामध्ये असे काही अनेक हिरे होते. एका हिऱ्याची किंमत पृथ्वी मोल आहे. असे कितीतरी हिरे त्याच्यावर मडवलेले होते. होईल का किंमत दादा? बरं, किंमत होण्यासाठी ते कोणाच्या हातात आहे? कोण विकताय? भगवान शिवाय. एवढं सोपं आहे का? बरेचसे आले. चांगल्या श्रीमंताच्या पत्नी आल्या, राजाची दासी आली, राजाला सुद्धा किंमत करता आली. आणि सगळी ती गर्दी झाल्यानंतर जी महानंदाच्या काही दाशा होत्या त्या गॅलरीतून बघितलं त्यांनी. म्हणजे बाई चौकामध्ये एवढी गर्दी का झाली? आणि मग तो व्यापारी सौदागर दिसला. बापरे, इतका अप्रतिम तेजी पुंज असणारा कोण व्यापारी, त्याच्या हातात कंगन चमकत आहे. आणि मग खाली येऊन त्यांनी चौकशी केली आणि पळतच गेली आणि महानंदीला सांगितलं, राणी सरकार, महानंद काय सामान्य होते, विश्वातलं सगळं सौंदर्य तिच्याकडे दिलं होतं. 32 लक्षणं होती तिच्यात पद्मिनीची. अलग लक्षण. पद्मिनी 32 लक्षणं असतात. आपल्या सर्वसामान्य महिलांमध्ये 5 लक्षणं आढळतात, शक्यतो 4च आढळतात. पण एखादी स्त्री भगवंताने निर्माण केली असते एक गुण जास्त असतो. 5 लक्षणं आपल्या रेग्युलर, आपले जे आपण स्त्रिया आहोत त्यात 5 लक्षणं असतात. तर पद्मिनीमध्ये 32 लक्षणं असतात. मग आपण पद्मिनी सारखं वाटावं म्हणून काही मैया आमच्या त्या ह्याच्यात जातात. आता आम्हाला माहितीच नाही, त्याच्यामुळे फक्त मी पाहिलं. हो, अहो ते एक मैया क्षमा मागून बोलतो, गेले ब्युटी पार्लरला वगैरे कुठं कार्यक्रम असेल म्हणून ते गेले, मेकअप वगैरे करून आले. आणि मग तिचं लेकरू घरी ठेवलं होतं सासूपाशी. मग ती घरी आल्यानंतर ती पोरग तिला ओळखी ना, ही माझी मम्मी नाही म्हणलं. माझी मम्मी अशी नव्हती, जरा भडकच मेकअप केली का आता लेकरू होती. आता जाताना तिने बघितलेली आणि ते यायला आले ना तर भडकच जास्तच केलं, लय जागाव. जेव्हा तिने ती सगळा मेकअप उतरला 200 रुपयाचा, तेव्हा ती पोरग गेलं. असं काही करू नका, कारण मला वाटतंय की भगवंतानी जे आपल्याला सौंदर्य दिले त्याच्यात आपण समाधानी नाहीत. जर बदल करत असतो ना तर नक्कीच आपण त्याच्यात समाधानी नाही. हा, तसं महाराज ते अप्रतिम देखणे तिला कळलं महानंदीला की असं कोण सौदागर आलेला आहे.
मग ते सौदागर तसाच विक्री करतोय, पण किंमत होईना. मग हे पळतच आली आणि मग तो दारात सौदागर स्वरूपाने भगवान शिवजी येतात. हात जोडले, ओ सौदागरजी, हे कंगन मला घ्यायचे. कारण दररोज गायन नृत्य, दररोज दूर दूरचे राजे गायन नृत्य पाहण्यासाठी येत असायचे. मग हे तुमच्या हातापेक्षा माझ्या हातात खूप छान दिसतील, सांगा किंमत. सौदागर म्हटले तुम्हीच द्या. मग तिने सांगितले 1000, 2000, 3000, 10000, 50,000, लाख. तो मला नाही होते, करोड नाही हो. कारण अनेक कितीतरी करोडचे एक एक हिरे असे किती अनेक हिरे नाही किंमत होत. पण तिच्या त्या कंगनावर इतकं जीव जडला की ती म्हटली की माझा प्राण गेला तरी कंगन मी काय जाऊ देणार नाही. तिने हात जोडले, सांगितलं, हे सौदागर दादा, स्त्रीचं सगळं अनमोल अनमोल रत्न काय असेल, स्त्रियांचं अनमोल रत्न, तर तिचं ते शील आहे. ते दिलं का? नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. म्हणा सर्वजण म्हणा. शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर. आता म्हणू द्या, लाईट गेली, आता म्हणू द्या, आता म्हणा म्हणा. नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा हर हर बोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर याची किंमत सांगा. स्त्रियांचं अनमोल रत्न आहे म्हणजे शील आहे. हे सौदागर बाबा, मी 3 दिवस पतिवर्तीप्रमाणे तुमची सेवा करते, 3 दिवस मी तुमची पत्नी होते, मग मला कंगन द्या. सौदागर भगवान शिवजी आहे, कंगन हातात देऊन, कारण याच्यापेक्षा नाही काही किंमत होऊ शकत. स्त्रियांच्या शिलाची किंमत होऊ शकत नाही. मी त्याही दिवशी सांगितलं, विश्वाला जन्म घालणारी एक स्त्री आहे, मोठमोठ्या वीर पुरुषांना जन्माला घालणारी एक स्त्री आहे. अहो, देवाला जन्म घ्यायचा तर माझ्या कौशल्य माताची कुस मागितली आणि मग ठीक आहे म्हटले, 3 दिवस पत्नी म्हणून मी तुमची राहते. मग ते दोन्ही कंगन देऊन टाकले, दोन्ही हातात घातले. काय आनंद झाला मला. आणि मग पतीच आहे तो आपला, या उद्देशाने महालामध्ये उंच आसनावर बसवलं, पाद्यपूजा केली, भोजनाची व्यवस्था केली, स्वतः बसून भोजन वाढलं. पण तिच्याची काही जवळची होते ना काही, ते म्हणले महानंदा मूर्ख आहे, तुला काही कळतं का? म्हणले अक्कल आहे का? अगं, आपल्यात काही लग्न करतात का? आपला काही कायमस्वरूपी पती असतो का? मूर्ख कुठली? अरे कंगनासाठी कोण व्यापारीला, कोण रस्त्यावरचा माणूस घरी घेऊन आली. पण महानंदा म्हणली तुम्ही गप्प बसा, मी वचन दिलेलं आहे. मग भगवान शिवाची पण सौदागर स्वरूपात पाद्यपूजा, जेवण, सेवा करू लागली.
आणि भगवान शंकराने मी जे काल दाखवलं ना छोटासा, तसं एक आत्मलिंग काढला आणि सांगितलं, महानंदा याची तू व्यवस्था कर, चांगल्या ठिकाणी ठेव. हा माझा प्राण आहे, हा माझा काय प्राण आहे. याला जर काय झालं तर मी संपलो किंवा भस्म झालो समजायचं. मग तिने ते सुंदर देखणं भगवान शिवाची पिंड एका उंच आसनावर ठेवली, त्या ठिकाणी पाद्य, कारण तिला छंदच होता, तो शिवभक्ती होती ना. आणि मग महादेवाची पिंड दिसली, तिच्या जीवात जीव असा आला किंवा इतका आनंद वाटला. आणि तिच्याकडं 2 प्राणी होते, एक कुकुट आणि एक मुरकुट होते, एक माकड आणि एक कोंबडा. त्यांच्यावर खूप प्रेम होतं. मग सकाळी स्वतःचं स्नान झालं की त्यांनाही आंघोळ घालायची, त्यांना आंघोळ घातली की त्यांना भस्म लावायचे, त्यांच्या पायात रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, त्यांच्यासमोर भजन करायचे, पूजन करायचे, जप करायचे, भगवान शंकराची स्तुती करायची. सकाळी उठल्यापासून मी काल सांगितल्याप्रमाणे पूजा केल्याशिवाय एक थेंबर पाणी घेत नव्हती. मग तिचं बाकीचं कर्म आहे काय जे असेल ते असेल, पण भगवान शिवजीलाच स्मरून तिने बाकीचं कर्म केलं. मग दररोज राजी येणार, नृत्य गायन चालणार. पण आता हिने ते बंद केलं, कारण आता पतीची सेवा 3 दिवस वचन दिलेलं आहे, म्हणून अखंडपणे त्या सेवेत आहे. भगवान शिवजीची आराधना करते. आणि दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी सेवा झाली. बघा देव पाहतो ना, तो काय पाहतो महाराज, अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची बोला, भावाची पाहे जोडी भावाची, ओ पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा, 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 देव सोयरा. जिंदगी की ना काय पुढं असं काहीतरी आहे हं? देव पाहतो ना, देवाला फक्त दुष्काळ तेचाच आहे. देव भावाचा भोकेला हाच दुष्काळ तयाला, त्याला हाच दुष्काळ आहे बस. तुम्ही पाहिला असेल माझ्या कन्हैयाबरोबर काही गोपाळ होते, वारज्या, सुदाम्या, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, अशी बरीचशी त्याची मित्र होते. मग दररोज कन्हैया सोबत राहून सगळ्यांना पोटभर खायला मिळायचं. बोबड्या म्हणला एके दिवशी, बोबड्या म्हणला कितना, काय म्हणला बोबड्या, कितना,
तर मला कार्य बाबड्या तुला आत दही दूध खायला घेऊन येऊ का? कृष्णदेव म्हणले ये जा, मला इथे त्या बाहेर जाऊन उभाला कोणी बघल. आणि मग हे बाकीचे सगळे गोपाळ भगवान कृष्ण कन्हैया वेशीच्या बाहेर उभा राहिले. आजही वेश तिथं आहे तशी. आणि आज त्या काळातलं जे स्वरूप आहे ना ते अजून असं ठेवले, त्याच्यात नाही बदल केला गोकुळात आजही. आताची प्रत्येक गल्ली ना गावात शिरताना प्रत्येक गल्लीला वेस आहे, त्याला दरवाजा आहे. त्या काळातले जसे दरवाजे आहेत ना तशी प्रत्येक अशी कमाने दरवाजे आहेत. म्हणजे त्या काळामध्ये चोरांचं म्हणजे किंवा असुरांचं भीती असायची, त्याच्यामुळे जेवढे गावात यायचे दरवाजे आहेत वेशी असत्या ते अजून आज आताही तसं आहेच. गेले हा बोबड्या घरी गेला तोपर्यंत याच्या घरच्यांनी दही दूध तूप लोणी जे काय असेल ते सगळे मथुरला घेऊन गेले. सगळे गाडगे मडके टांग टांग त्यांनी इकडं तिकडं बघितलं पण कशातच काय नाही. मोड गेला म्हणले माझ्या देवाला कधी नाही की आज खाऊ घालतो म्हटले. मग फक्त घरात शिल्लक राहिला ताकाचा डेरा. मग ते ताकाचा डेरा बघितला, त्याला वाटलं जाऊ द्या दही दूध तूप लोणी नसू द्या ताक तरी प्यावं. मग तेही ताक पेलं आणि तोंडात आता निहावा तर लोक बघतील पण घरी चाळ्या लावतील म्हणून त्यांनी असं तोंडात बारीक होतं चिनुकलं होतं असं शेंबडं बारीक तेवढंच छोट्याशा तोंडामध्ये त्यांनी ताक भरलं आणि पळायला लागला. शर्टाला एकही शर्टाला बटन नव्हतं. हा आणि खाली नाडी नव्हती, एक हाताने धरली होती चिडी. तसंच पळतंय महाराज, तोंड फोगलेलं आहे. आणि मग वेशीमध्ये बाकीचे गोपाळे म्हटले देवा बोबड्याला मारलं काय की आई बापाने? का बघ ना तिचं तू तिचं सगळं शिरट फाटलेला आहे, एक हाताने चिडी धरली, तोंड फुगलेलं आहे, नक्की मारलं काय की? आणि ते पळत आलं ती बोबड्या आणि देवाला म्हणते कृष्ण म्हटले का रे त्या का तोंडातच ताक आहे कसं बोलताय? ते कृष्ण देवाच्या जवळ गेलं, ते असं बारीकच होती छोटी छोटी चिनुकल्याची बारीक होती बुरबंडी. आणि मग देवाचा ओठ असा केला, आपल्या तोंडातले ताकाची चुळकी देवाच्या तोंडात टाकली. देवाला अमृतासारखी देवाची अवस्था झाली. देवाने त्यांनी किती दिवस आंघोळ केली हे नाही पाहिलं. आपल्याला 15 दिवस जीव वाटलं नसतं. नाही 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 आठवण झाली तरी उलटी झाली असते. पण देवाने इतक्या आनंदाने त्याच्या तोंडात त्या ताक स्वीकारलं. त्याचा अर्थ देव पाहतो ना, तो फक्त त्याचा भाव पाहतो, हे पाहत नाही. हे नाही काय पाहत आतमध्ये. आतमध्ये कसा आहे? हो पाखंड आहे का? मग बाहेर आहे तसाच आतमध्ये आहे का? आतलं रूप वेगळं बाहेरचं रूप वेगळं आहे. शबरीची ती उष्टी बोरी हा तो सीतापतीरा गोकुळचा घनश्याम रे कन्हैया. तशी आमच्या मैयाची अवस्था झाली. आम्ही सकाळी पारायण किती पळापळ किती काय, मला काही काळजी करू नका, जे आहे कसंही असू दे म्हणलं आम्ही स्वीकारतो. अशी अवस्था व्हावी, त्याला खरं ओरिजिनल प्रेम म्हणायचं, डुप्लिकेट नाही प्रेम म्हणा. डुप्लिकेट प्रेम ना खरं प्रेम. काही समाजामध्ये माणसं गेली ना, काही समाजात तरी घरातली माणसं दुःख होतं पण रडत नाही. अशी काही काही समाजात पद्धत आहे तिकडे राजस्थानकडे. मग ते घरातला व्यक्ती कुणी गेला का मग त्या गावात 4-2 महिला अशा असतात की त्यांना 500 रुपये हजेरी दिली. त्यांना सांगितलं की मैया असं असे अमके अमके घरात एक व्यक्ती गेलेला आहे आणि हे 500 रुपये घ्या, तुम्ही 4 जणी या. कशाला? हा मग कदाचित एखाद्या गरीबाचा असेल तर मग ती 4 जणी नको, आम्हाला 2 जणीच या रडायला. अजून परिस्थिती डाऊन असेल तर 1 जणीच या. पण रडणं दुसऱ्या कोणच रडवतात, ते घरच्यांना दुःख होतं पण रडत नाही असा नियम आहे. तसं 1 जणाचं तसं झालं. मग त्या 2 महिन्याला 500 रुपये दिले, म्हणले या रडायला. ठीक आहे. मग ते रडणं काय असतंय, खांद्यावर घेतल्यापासून स्मशानभूमीपर्यंत रडायचं. तिथे गेलं की त्यांची हजेरी दिली, त्यांनी निघून यायचं. आणि मग एक पाठीमागं रडती, एक पुढं रडती, उचललं चालले रडत रडत. पांदीतून रस्ता होता, स्मशानभूमी पांदीच्या बाहेर होती आणि त्या पांदीत जांभळाचं झाड अगदी असं देखणं झालं होतं. मग पुढचीने बघितलं समोर जांभळं लागले तर रडती आहे आणि मागच्याला कळावं म्हणून तिने काय केलं महाराज, काळ नीला काळ नीला पुढची म्हणते पुढची. मग एकदा म्हटली तिला ऐकू गेलं नसेल, 2दा म्हटली, 3ऱ्यांदा परत नसली म्हणली काळ नीला
काळ नीळ. आता माणसात रडताना कसं सांगावं यांना. मग शेवटच्या मागची जी महिला रडत होती ना, हा नुसतं रडत होती ना आसू ना माया, ना रडत आसरू ना माया. या कोण मेलंय ह्याला बी घेणं देणं नाही, फक्त आपल्याकडे काम काय रडायचं, नुसतंच रडायचं होतं महाराज. हा मग ती पुढची काय म्हणती काळ निळ ग काळ निळ. मग ही मागची रडत होती ना, तिला कळलं 2-3 वेळेस लयच मोठ्याने आढळलं. मग ती म्हटली, तिने वरी बोलली तिला, बाई पुढची म्हणती की झाडावर किती काळे टिपूर जांभळं पिकलेले. मग पुढचीला कसं कळावा म्हणून हिने काय म्हटले, येता येळ ग येता येळ. स्मशानभूमीत गेलं, पैसे हातात आले की मग येताना दोघी जणी पुढे येऊ, तू झाडावर चढ आणि जांभळं खाली टाक, खाऊ आणि मग जाऊ. मेल्याला घेणं देणं नाही, बाकीचं काय घेणं देणं. तसं पाखंड का देव पाहतो, फक्त भाव पाहतो. आज जी अवस्था आहे ही इतकी परिवर्तनशील आहे, किंवा आजची जी कथा ना खूप गोड आहे. 3 दिवस आपल्या भगवान सौदागराला पती स्वरूपामध्ये सेवा करते आणि 3ऱ्या दिवसापर्यंत पतिव्रत परमर सेवा. रात्रीच्या 12 वाजता भगवान शिवाची लीला. आग लावली महाराज महालाला. काय तो महानंदीचा महाल होता, कारण तिने महालच पूर्ण शिवमय करून टाकला होता. जिकडं बघल ना तिकडं भगवान शिवच दिसतील अशी अवस्था. महालाला आग लागली. बघता बघता जिथं शिवलिंग ठेवलं होतं आत्मलिंग, तिथे आग लागली. शिवलिंग आत्मलिंग भस्म होऊन गेलं. आणि मग काही दासदासी सेवक येतात, महानंदे. आणि मग भगवान तो सौदागर आणि महानंदा एकांतात पोहोचलेले होते. अचानक उठली, आवाज आला, बाहेरून पळते तर सगळ्या महालाला आग लागली. जिकडं तिकडं आगडोम झालेला आहे, जिकडं तिकडं लोक टाहो फोडतात, इतक्या महालाला आग लागली. तिने महाराज उठल्यानंतर पहिलं काम तिने पहिलं केलं, कुकुट मरकुट होते ना त्यांना सोडून दिलं. झाले बाबा, बस संपलं माझं. आता ज्या अर्थी पूर्ण महालाला आग लागली त्या अर्थी माझा जो पती आहे त्याचा आत्मलिंग भस्म झाला असेल, ज्या अर्थी भस्म झाला असेल त्या अर्थी माझे पती सुद्धा संपले असतील. म्हणून तिने आत्मलिंग ज्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर पूर्ण भस्म झालेला होता. खूप आक्रोश केलाय. म्हणून ज्या पती सोबत एकांतात होती त्या महालात येते भगवान शंकर सौदागराच्या स्वरूपात संपलेले. बस काय वाटलं असलो तिला. 2 दिवस पतिव्रतेप्रमाणे सेवा केली महाराज. आणि एक लक्षात घ्या, पतिव्रतेची लक्षणं सांगतो तुम्हाला. जी का पतिव्रता तिची देवावरील सत्ता. म्हणजे दत्त पुराणामध्ये खूप गोड कथा येते. सांडल्य ऋषीची, अनुसया मातेची गोड कथा येते. काय ताकद आहे पतिव्रतेच्या शक्तीतली ताकद आहे. जी का पतिव्रता तिची देवावरील सत्ता. आपल्या पतीला सोडून आपले मायबाप सुद्धा आवडू नयेत. आवडावा पण पती इतके नाही आवडावा. अलग लक्षात. जे आपले समर्पण पतीला केलंय ना तितकं प्रेम बाकीच्यावर नाही करायचं. देव जरी समोर आला तरी देवालाही वंदन करायचं, पण पतीपेक्षा कमी. जी का पतिव्रता ती त्याचं ओरिजिनल लक्षण आहे. आपण आपल्या आई बापात एकच पतीचा पाणउतारा करतो. आपण कशात मरतोच. 3 प्रकार आहेत, पत्नी, बायको आणि पतिव्रता. नवऱ्याच्या अगोदर जेवण करून बसते तिला बायको म्हणतात. नवऱ्याच्या ताटाला ताट लावून जेवते तिला पत्नी म्हणतात. आणि मालक जेवल्यावर जेवते तिला पतिव्रता म्हणतात. कारण इथं सगळ्याच पतिव्रता आहेत. मला अजून 2 तास थांबायचं इथं. जय मंगलम जय नमः पार्वती शिवाय. रडू लागले, आक्रोश करू लागले. मला काय तिची अवस्था आहे महानंदेची. डोळ्यासमोर फक्त चित्र आणा. नुसती पळते महाराज, या महालातून त्या महालात, त्या महालातून त्या महालात. तिने काय केलं महाराज. समर्पण किती असावं. ईश्वरा, हे महादेवा, मी तुझ्या अनंत बघताय रे. माझ्या शरीराने कर्म केले पण मनाने नाही रे कर्म केलं. मनाने मी अखंड मन माझं तुझ्यापाशीच आहे. शरीर कुठेही असू दे.
कार्य एवढं मोठं. दुःखाचे तुझा माझा देवा कार्य बैल भाव तुझा माझा देवा कार्य बैल तुझा माझा देवा कार्य बैल तुझा माझा देवा कार्य बैल दुःखाचे डोंगर दाखवीसी तुझा माझा देवा कार्य बैल तुझा माझा देवा कार्य बैल रणके महाराज हे बोलल्या काय चुकलं काय एक दिवस तुझी पूजा कधी चुकली नाही. तुला प्रसाद अर्पण केल्याशिवाय माझ्या तोंडात पाण्याचा प्रेम कधी घेतला नाही. नको असे परिषद मी अनाथ है कोण आहे मला तुझ्याशिवाय. मला एक अनुभूती आली ऐकलं मी जिसका कोई नहीं होता ना उसी के मेरे बोला होता है. अरे समाजाने टाकून दिलेल्या उपेक्षित लोकांचा देव तू आहेस रे. ज्याला समाजाने फेकून दिलं ना त्याला आपलं करणारा तू आहेस असं ऐकलं होतं. आम्हाला समाजात कुणी घेणार नाही म्हणून एकमेव समर्पण तुला केलं होतं देवा. आणि महाराज सगळ्या ग्रामस्थांना बोलावलं. आतापर्यंत तिने कमवलेले सोनं नाणं जे असेल ठिकाणी होतं देवा सगळ्याला दान करून टाकलं. वस्त्र दान करून टाकलं. जमिनी दान करून टाकल्या. आयुष्यभराची कमाई एका क्षणात दान करून टाकली. स्नान केलं. पांढरी वस्त्र परिधान केले. सगळ्या अंगाला भस्माचर्चित आणि सती जाणार आहे कारण माझा पतीच राहिला नाही तर मी जगून काय करू. आणि मग त्यावेळेस महानंदाचं सगळ्या ग्रामस्थ सगळ्या नगरामध्ये कौतुक केलं. अरे स्वतःच्या शरीराने कमवलेली संपत्ती का क्षणात दान देण्याचा त्यागही असावा. पाहताना आपण भोगदृष्टीने पाहतो पण स्त्री किती त्यागी आहे. जीवनात तिच्यासारखा त्याग कोणी करू शकत. हे तिचं जिवंत उदाहरण आहे. लोकांनी नावं ठेवली असतील त्यातून कमवलेली इष्टता आहे एका क्षणात वाटून टाकलं. पद्मासन घातलं. भगवान शिवजीचं ध्यान केलं आणि सांगितलं बोले बाबा बस आज मी या ठिकाणी सती जाती आहे मला आशीर्वाद द्या.
असं करीत करीत महाराज त्या भडकलेल्या आगडीमध्ये झाड दिसली उडी मारली. शिव 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 महाराज एक क्षण, दोन क्षण, 2 मिनिट झाले. सगळा महाल पेटतोय महाराज, सगळं गाव बघताय. सगळे निघून गेले, सगळे निघून गेले. त्या महालाच्या अग्नीत जळत होती ती फक्त महानंदा. सगळे गेले महाराज. एवढा धड 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 अग्नी पेटतोय. 10 मिनिटं झालं तरी महानंदा विचार करते की मला अग्नी का पोळत नाहीये. कारण उडी मारताना डोळे बंद केले होते तिने. मग ती विचार करते की अजून माझ्या शरीराला अग्नी का लागत नाही. ज्या वेळेस महाराज तिने डोळे उघडले ना, ते भगवान शिवजीच्या दोन्ही हातावर तिचं शरीर होतं. आणि डोळे उघडे करून पाहिलं, कर्पूरासारखा तेज पुंज भगवान शिव हजारो सूर्याच्या प्रकाशाच्या तेजाप्रमाणे चंद्र डोक्यावर आहे. देखणे नयन आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत. आणि ते स्वरूप पाहिल्यानंतर महाराज इतकी रडली महानंदा, इतकी रडली महाराज. खाली ठेवलं आणि भगवान शिवजीच्या चरणावर आपलं डोकं मस्तक टेकवलं. इतकी रडली, किती रडली की आपल्या डोळ्यातल्या आश्रवाने भगवान शिवाच्या चरणावर अभिषेक केला. भगवान शिवाजी प्रसन्न आहे आणि सांगितलं, मी प्रसन्न आहे महानंदा. सौदागर ही मीच आहे, आत्मलिंग सुद्धा मीच आहे, शिवलिंग मीच आहे. बस मी प्रसन्न आहे. कितीतरी वेळ रडतच होती, काय मागावं कळत नव्हतं. देवा काही नको, एकदा तुला पाहिले ना, आता पाहिले देवा. आता जगातलं कुठलं सौंदर्य पाहायचं नाही देवा, माझे डोळे फोडून टाक. अगं महानंद, अगं तुझ्या डोळ्याच्या नजरेने तर हजारो राजे तुझ्यावर भाळत होते, तुझ्या सौंदर्यावर भाळत होते. आणि तुला विद्रूप कसं करू. नाही देवा, या डोळ्याने खरं सौंदर्य स्वरूप पाहिले जे जगात कुठंच पाहायला मिळालं नाही. विश्वातलं देखणं सौंदर्य पाहिले देवा. बस तुझं रूप माझ्या डोळ्यात आहे. आता मला या डोळ्याने जगात कोणाकडेच पाहायचं नाही. माझे डोळे घालव आणि तुझ्या चरणावर अखंडपणे माझी प्रीती राहावी. असं म्हटलं की भगवान शिवजीने आशीर्वाद दिला. तेवढ्यात कैलासातून विमान आलं, शिवदूत आले, हो छत्र धरणारे आले आणि महानंदा विमानात बसवून कैलासाला निघून गेले. हर 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 हर. कथा श्रवण झाली, संपली आहे. याचा सिद्धांत लक्षात घ्या. कर्म निषिद्ध होत तिचं, पण भगवान शिवजीच्या परिशक्ती उतरली आणि कैलासाला प्राप्त झाली. पण मला महानंदापेक्षा तुमची भक्ती जरा जास्त श्रेष्ठ वाटते. म्हणे का